नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे अद्वैत आता विचारात बसलेला असतो. त्याला आता इथे खरेचं घर गेलेलं असतं, त्यामुळे त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिचे आई-वडील हात जोडून अद्वैतला म्हणत असतात, की याबद्दल कलाला काहीसुद्धा सांगू नका, कारण तिला हे सगळं सहन होणार नाही. तेव्हा इथे अद्वैत आता विचार करत असतो, की कलाच्या आई-वडिलांना तर घरी आणलंय, पण आता हे सगळं खरेला कसं काय सांगायचं? कारण तिला जर कळलं तर ती स्वतःला खूप जास्त त्रास करून घेईल. तेव्हा इथे कला आता रूममध्ये आलेली असते. अद्वैतकडे बघते तर अद्वैत खूप जास्त विचारात बसलेला असतो. तेव्हा कला म्हणते, चांदेकरला काय झालं? चांदेकर का एवढा विचारात बसलाय? कारण तिला तिच्या घरी काय घडले हे काही माहितीच नसतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की यांचं आधी दुकानसुद्धा जळून गेलं आणि आता घरसुद्धा जाणार आहे. तेव्हा कला म्हणते, "बरं, बरं, ठीक आहे, काढते. तसाच बसा, काढते." तेव्हा अद्वैत म्हणतो, "काय झालं?" तेव्हा कला म्हणते, "नाही, काही नाही. मगापासून एवढा स्थिर बसलायस ना, नाकावरती माशी बसली तुझ्या, तरीसुद्धा हलला नाहीस. म्हणून म्हणते, चित्र काढायचं असलं तर लगेच चित्र काढून घेते. एवढा स्थिर बसलायस ना तू, म्हणून बोलले." तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "तू तर ना." आणि तो तिच्यावरती रागवतो आणि तिच्यावरती चिडून बोलत असतो, "तुला काय करायचं आहे? मी कसाही बसेन. तू का माझ्याकडे लक्ष देतेस? उगाच माझं डोकं खाऊ नकोस." तेव्हा इथे कला आता गप्पच बसते. ती म्हणते, "मी कुठे एवढं काय बोलले? तू स्थिर बसलायस ना, म्हणून बोलत होते." तेव्हा अद्वैत म्हणतो, की "नाही, नाही, हिच्यावरती रागून चालणार नाही. आता काही करून हिला नीट समजून सांगायला पाहिजे." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "खरे कसं आहे ना, जी गोष्ट आपली आहे असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून त्या गोष्टीला आपण खूप जास्त जीव लावतो. पण कधी-कधी काही गोष्टी सोडण्यातच भलाई आहे. म्हणजे आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे, ती व्यक्ती किंवा ती वस्तू आपल्याला सतत आपल्याजवळ हवी असते. पण कधी-कधी त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला असं मोकळं सोडलेलंच बरं असतं. म्हणजे जे आपलं आहे ते असं पकडून ठेवायचं नाही, ते धरून ठेवायचं नाही, तर ते मोकळं सोडायचं. त्या आभाळात उंच जाऊ द्यायचं. ते जर आपलं असेल तर ते आपल्याजवळ परत येतं आणि ते जर आपलं नसेल तर ते निघून जातं. म्हणून आपण त्या गोष्टी जास्त मनाला लावून घ्यायच्या नसतात. आपण त्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अजून चांगलं लिहिलेलं असतं, म्हणून आपल्याबरोबर असं घडत असतं. जे आपलं आपल्याला वाटत असतं, कदाचित ते आपलं नसतंच. म्हणून त्या गोष्टी आहेत ना, अशा जबरदस्तीने पकडून ठेवण्यापेक्षा जेवढ्या त्या जाण्याचा प्रयत्न करतायत, जाऊ द्यायचं. कधी-कधी आयुष्यामध्ये त्याच गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. म्हणून मी तुला सांगतोय, कळलं का? जास्त मनाला लावून घ्यायचं नाही आणि त्रास करून घ्यायचं नाही. तेव्हा कला म्हणत असते, "चांदो मामा की जय." "हे बघा चांदेकर, मला काही कळत नाही आहे. तुम्ही हे जे काही मला सांगितलंत ना, जे काही हे शब्द मोठमोठे वापरलेत, याबद्दल मला खरंच काहीच कळत नाही आहे. त्यामुळे आता माझं डोकं खाऊ नका. मलासुद्धा शांतपणे झोपू द्या आणि तुम्ही पण झोपा." आणि इथे कला आता अद्वैतचं काहीच ऐकत नाही, कारण तिला काही कळतच नाही. अद्वैतला नेमकं कशाबद्दल बोलायचं असतं. तेव्हा इथे कला आपल्या मनामध्ये म्हणते, "हा चांदेकर असा काय? कशाबद्दल बोलत होता? याला कळलंय का, की याला मी नवरा म्हणून स्वीकारलंय आणि म्हणून हा असं बोलला का मला, की काही गोष्टी आपल्या नसतात, काही गोष्टी ह्या सोडून द्यायच्या असतात. त्या जर आपल्या असतील तरच आपल्या जवळ येतील. त्यांना जबरदस्तीने ठेवायचं नाही. त्यांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न नाही करायचा. म्हणूनच कदाचित चांदेकर असं बोलत होता." तेव्हा इथे कला उठते आणि म्हणते, "चांदेकर, तू आत्ताच्या आत्ता उठ आणि मला सांग, तू नेमकं कशाबद्दल बोलत होतास? असं का म्हणालास तू? ज्या गोष्टी आपल्या नाहीत त्या पकडून ठेवायच्या नाही. ज्या गोष्टी आपल्या असतात त्या आपल्या जवळच येतात. हे बघ, असं करायचंच नाही. जे आपलं आहे ना, ते आपल्यापासून दूर कधी जाऊच द्यायचं नाही." आणि कला आता अद्वैतचा हात घट्ट पकडून ठेवते आणि म्हणते, "जे आपलं आहे ते आपल्या जवळ असं घट्ट पकडून ठेवायचं. ते आपल्यापासून दूर कधीच जाऊ द्यायचं नाही. कळलं का तुला? त्रास आपल्याला होतोच. जेव्हा आपल्या जवळची जी काही वस्तू असते, जी काही व्यक्ती असते, ती दूर जात असते ना, त्यामुळे त्रास तर आपल्याला होणारच ना. म्हणून मी तुला म्हणते चांदेकर, जे आपलं आहे ना,
ते आपल्यापासून दूर जाण्याची वाट बघायची नाही, तर ते आपल्याजवळच असं घट्ट पकडून ठेवायचं. कळलं तुला? म्हणजे आपल्याला त्राससुद्धा होत नाही. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "खरे, अगं एवढं सांगूनसुद्धा तुला काहीच कळलं नाही का गं? म्हणजे मी कशाबद्दल बोलत होतो? हे बघ, कधी-कधी गोष्टी आहेत ना, पकडून ठेवण्यापेक्षा सोडून दिलेल्या कधीही चांगल्या असतात. कळते का तुला? म्हणजे पुढे जाऊन आपल्यालाच त्या गोष्टींचा त्रास होत नाही. जी गोष्ट आपली आहे ती आहे, जी नाही ती नाही, म्हणून ती आपल्यापासून दूर गेली असं म्हणायचं आणि शांत बसायचं. जास्त स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. कळते का तुला खरे? तेव्हा इथे कला म्हणते, "मला नाही कळत आहे आणि मला तुझ्याकडून ते कळूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. कळलं तुला?" तेव्हा इथे कला आता विचारात असते. ती म्हणत असते, "अरे देवा! उद्या हुसळीसाठी काही भिजत घातलेलं नाही आहे. आता मला पुन्हा खाली जावं लागेल." तर इथे अद्वैत म्हणत असतो, "आता हा घोंगा माझ्या कानाशी घुंगून करणार आहे का? घोंगेरडा?" त्यानंतरला इथे कला म्हणते, "काय म्हणालास चांदेकर? मला घोंगारडा म्हणालास ना? मग तू कोण आहेस? तू आहेस डोमकावळा." असं म्हणून ती आता खाली जाते. तर इथे आता खूपच जास्त टेन्शन हे नयनालासुद्धा असतं. नयनाने जे कारस्थान केलेलं असतं ते तिच्या अंगाशी आलेलं असतं. सौरभने तिच्याकडे 10-15 लाख रुपये मागितलेले असतात. तो म्हणतो की चांदेकरांकडे खूप पैसा आहे ना, मग ते झाड हलव आणि त्यांच्या झाडावरचे थोडे पैसे मला दे. मला 10 लाख रुपये हवेत म्हणजे हवेत. तेव्हा नयना म्हणते की याला आता 10 लाख रुपये मी कुठून आणून देऊ. तेवढ्यातच तिथे राहुल येतो आणि राहुल आता मागून नयनाला मिठी मारणार. तेवढ्यातच ती राहुलचे दोन्ही हात बाजूला करते. तेव्हा इथे राहुल म्हणतो, "काय झालं नयना?" कारण इथे राहुलचे दोन्ही हात तिच्या पोटावरती येणार असतात आणि तिला माहिती आहे पोटाला जर राहुलचा हात लागला तर त्याला कळेल की हे पोट नाही तर ही उशी आहे. तेव्हा इथे ती आता त्याच्याबरोबर नीट बोलत नाही. ती म्हणते, "मी खूप थकली आहे." अशा अवस्थेमध्ये थकवा हा येतच असतो. तेव्हा तो म्हणतो, "बरं ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. तू आराम कर." त्यानंतरला इथे कला किचनमध्ये असते. तेव्हा सरोज आता अद्वैतला बघायला त्याच्या रूममध्ये येते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "खरे, जरा हे AC वाढवतेस का प्लीज?" तेव्हा तिथे सरोज आलेली असते आणि सरोज आता अद्वैतसाठी AC वाढवते. तेव्हा इथे कला आता तिथे नसते. तिथे आलेली असते सरोज. अद्वैतला असं वाटत असतं की कलाच आहे. तेव्हा इथे सरोज अद्वैतच्या डोक्यावरून हात फिरवणार आणि लाईट लावते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की "आई तू इथे?" तेव्हा सरोज म्हणते, "कामाचा ताण आला ना तुझ्यावरती? कसं वाटते तुला आता? बरं वाटते का?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "हो आई, आता मी बरा आहे. पण कामसुद्धा करायला पाहिजे ना, ते पण महत्त्वाचं आहे." तेव्हा सरोज म्हणते, "हो ना, ते पण महत्त्वाचं आहेच. म्हणून तर मी तुला म्हणते की आरामसुद्धा कर आणि नंतर काम कर." तेव्हा इथे कला आता रूममध्ये येत असते. त्या दोघांना बोलताना बघून ती बाहेर येऊन उभी राहते. तेव्हा तिथे सरोज त्याने म्हणते, "तू का इथे उभी राहिलीस मला बघून? बाहेर का आलीस?" तेव्हा कला म्हणत असते, "नाही सरोज मॅडम, तुम्ही दोघेजणं बोलत होता ना, तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून मी बाहेर येऊन उभी राहिले." तेव्हा सरोज म्हणते, "हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अद्वैतची तब्येत बरी नाही आहे. त्याच्यामुळे AC जास्त आग कमी करून ठेवू नकोस, नाहीतर त्याला थंडी लागेल. कळलं तुला?" तेव्हा इथे कला म्हणते, "हो ठीक आहे." तेव्हा कला म्हणते की "हे काय, सरोज मॅडम आज रागवल्या नाही, चिडल्या नाही, मला काही बोलल्या नाही, एवढं शांतपणे समजावून सांगितलं." तेव्हा इथे कलालासुद्धा आता छान वाटत असतं. त्यानंतरला इथे आता कलाने दरवाजा बंद केल्यानंतर इथे सरोज म्हणत असते की हिच्यावरती रागून चिडून काही होणार नाही आहे. हिच्याजवळ मला नीट बोलायला लागेल आणि मग हिचा हळूच मला काटा काढावा लागेल. आता हिची फॅमिली, आधी ही मुलगी, तिची बहीण आणि आता तिचं कुटुंब, तिचे आई-वडील आणि छोटी बहीण तिघेही आता इथे आलेत. म्हणजे सगळे खरे आता आमच्या घरामध्ये रुजू पाहत आहेत. पण मी अजिबात त्यांना आमच्या घरात रुजू देणार नाही आहे. मी पण बघते ना, ते लोकं इथे अजून किती दिवस राहतात ते. चांगला धडा शिकवते हिला, पण शांतपणे, आरडाओरडा करून नाही. नाहीतर मग अद्वैतला मी चुकीची वाटते आणि ती कला बरोबर वाटत असते. तेव्हा इथे अद्वैतला झोप येत नसते. अद्वैत म्हणतो, "बिचारे खरे, आधी त्यांचं दुकान जळून गेलं आणि आता घरसुद्धा हातातून जाणार आहे आणि हे जर कला खरेला कळलं तर ती काय करेल काही सांगता येत नाही." तेव्हा अद्वैतला आता काळजीने झोप येत नसते. अद्वैत उठतो आणि ब्रँच मॅनेजरला फोन करतो
आणि म्हणतो की कुठे आहात तुम्ही. तेव्हा ब्रँच मॅनेजर म्हणतात, काय हो तुम्ही कोण आहात? सुखाने झोपूसुद्धा देत नाही का? कधी फोन हातामध्ये घेता आणि फोन करत बसता वाटतं. कोण बोलतंय कोण? तेव्हा अद्वैत म्हणतो की मी अद्वैत चांदेकर बोलतोय. तेव्हा मॅनेजरची झोप उडते आणि ते आता उठूनच बसतात आणि म्हणतात, साहेब तुम्ही. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुम्ही पतपेढीमध्ये नव्हतात जेव्हा मी तुम्हाला भेटायला आलो होतो. तेव्हा इथे मॅनेजर म्हणतात की सर माझं थोडं बाहेर काम होतं, मी त्या ठिकाणी गेलो होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, उद्या तुम्ही किती वाजता येणार आहात पतपेढीमध्ये? तेव्हा इथे मॅनेजर म्हणतात की उद्या 10-10:30 वाजता. तेव्हा अद्वैत म्हणतो, शार्प 8 वाजता यायचं, शार्प 8 वाजता. कळलं का तुम्हाला? तेव्हा राहुल आता अद्वैतचं बोलणं ऐकतो आणि तो म्हणत असतो की ब्रोला म्हणजे एवढं 8 वाजता पतपेढीमध्ये का जायचं आहे? एवढं काय चाललं आहे त्याचं? असा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि इथे आता राहुल शांतपणे झोपलेला असतो. पण नयनाला मात्र झोप ही येतच नसते. ती म्हणत असते की हा सौरभ खूपच जास्त चलाक आहे. एवढं ब्लॅकमेल करेल मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि नयना म्हणते की आता त्याला मी पैसे कुठून आणून देऊ? 10 लाख रुपये ते सुद्धा राहुलच्या कपाटामधून देऊ का? राहुल तसाही उशिरा उठतो. त्याच्याच कपाटामधून घेते आणि देते. तरी इथे आता कला येते रूममध्ये आणि म्हणते, चांदेकर तू उठलाससुद्धा आणि तयारसुद्धा झालास. अरे पण एवढं लवकर का उठलास तू? मला तर वाटलं होतं अजून तू उठलासुद्धा नसशील. तुला मी उठवेन आणि मग तू माझ्याकडे कॉफी मागशील असं वाटलं होतं मला. तू तर मला कॉफीसाठी सुद्धा आवाज नाही दिलास. खरे कॉफी आण असं नाही म्हणालास तू. आणि बोलता बोलता आता ती त्याला घड्याळ देत असते. त्याच्या हातातली वॉच, त्याचं वॉलेट, त्याची रुमाल हे सगळं त्याला हातामध्ये बोलता बोलता कला देत असते. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर कुठे जातोयस तू एवढ्या सकाळ सकाळ? अरे तू नाश्ता पण केलेला नाही आहेस. सांग ना कुठे जातोयस तू सकाळ सकाळ? तेव्हा अद्वैत म्हणतो, मी का सांगू? मी तुला सांगणार नाही आहे मी कुठे चाललो आहे ते. तुझा काही संबंध नाही आहे. तेव्हा कला म्हणते, असं कसं संबंध नाही आहे? तू नवरा आहेस माझा. लग्न झालं आहे आपल्या दोघांचं इथे अग्नीच्या साक्षीने. कळलं का तुला? तू कुठे जातोयस कुठे नाही हे बायकोला माहिती नको का? तेव्हा अद्वैत म्हणतो, सकाळ सकाळ आता नवरा बायको असं म्हणून उगाच माझं डोकं खाऊ नकोस. आपलं लग्न कुठल्या टर्म्सवरती झाले हे विसरलीस का तू? म्हणून सारखं नवरा नवरा असं बोलायचं नाही. कळलं तुला? तेव्हा कला म्हणते, हो कुठल्याही टर्म्सवरती आपलं लग्न होऊ दे. पण लग्न तर झालं आहे ना. म्हणजे मी तुझी बायको आहे. तू माझा नवरा आहेस ना. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर ते सगळं जाऊ दे. तू माझ्या आईबाबांना इथे का घेऊन आलंयस? म्हणजे सगळं काही ठीक आहे ना? दुसरं काही कारण नाही आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, कसलं कारण? तुझ्यासाठी आणले तुझ्या आईवडिलांना. तुला आठवण येत होती ना त्यांची म्हणून. तुझ्या घराची सुद्धा तुला आठवण येत होती ना म्हणून तुझ्या आईवडिलांना इथे आणले. तर तू मलाच जा विचारतेस? तेव्हा इथे कला म्हणते, बरं बरं सॉरी. मी तुला काही जाब वगैरे विचारत नाही आहे. अचानक तू आईबाबांना इथे घेऊन आलास ना म्हणून फक्त मी बोलत होते. बाकी काही नाही. तेव्हा इथे कला म्हणते, पण माझं घर आणि तो इथे आता अद्वैत तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळाटाळ करत असतो. तो म्हणत असतो, बरं जा खरे माझ्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन ये जा, कडक एकदम स्ट्रॉंग. तेव्हा इथे कला म्हणते, हो बाबा आता नवऱ्याने कॉफी मागितले कडक स्ट्रॉंग तर मग घेऊन यायला हवी. आणि ती आता बोलता बोलता रुमाल त्याच्याकडे फेकते आणि निघून जाते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे राहुल आता रोहिणीला मुद्दामून कलासमोर म्हणत असतो की अद्वैतने एक नवीन लँड खरेदी केले इथे ज्वेलरी शॉपसाठी. आणि ते लँड खरंचच खूप छान आहे. तुला माहिती आहे का ती कुठली जागा आहे मम्मा? ती जागा आहे खरेंची जमीन. आणि अद्वैतने कला खरे यांचं घर खरेदी केलेलं आहे. ते आता त्यांच्या ताब्यात आहे. तेव्हा इथे कलाला खूप जास्त राग येतो. कला आता रागानेच अद्वैतच्या रूममध्ये जाते आणि ते पेपर घेऊन येते आणि त्याच्यासमोर टाकते. अद्वैतला म्हणते की चांदेकर हे सगळं काय आहे? तू आमचं घर खरेदी केलेस म्हणजे आमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतलास तू आणि आम्हाला फसवून तू तुझा बिझनेस मोठा करू पाहतोयस का? हे तू करणार आहेस? तेव्हा इथे संगी आणि काका येतात आणि म्हणतात, अगं कले हे काय बोलतेस तू? उलट जावई बापूंनीच आपली इज्जत वाचवलेली आहे. अगं आपल्याला घरातून बाहेर काढलं होतं पण इथे जावई बापूंनी आपलं घरसुद्धा आपल्याला परत केलं आणि इथे छताखालीसुद्धा आणून ठेवलं होतं. तेव्हा कला खूप इमोशनल होते आणि ती म्हणते की थँक्यू.
तेव्हा अद्वैत म्हणतो, काय काय जरा जोरात म्हण. तेव्हा इथे कला म्हणते की थँक्यू आणि सॉरीसुद्धा. ती आता अद्वैतला मनापासून म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय म्हणालीस? तेव्हा कला म्हणते की सॉरी, असं ती जोरात आता अद्वैतच्या कानाशी ओरडते.